काय पोलीस? नमस्ते पाटील. नमस्ते नमस्ते यार, पाटलाच्या बंगल्यावर पाटलाला न सांगता. असं काय नाही, आलो होतो इथं कामानिमित्त. म्हटलं हा. पाटलांना भेटून जाऊया. तेच मी म्हटलं, घर काम काय काय आहे? माझा दरारा या भागात एवढा आहे की इथं ना डाका ना चोऱ्या ना मारामाऱ्या. नुसतं माझं नाव सांगितलं तरी चिड्डी ओली होती आहे. म्हटलं पोलीस कसं बंगल्यावर? काय बोलताय पाटील? अहो अख्ख्या गावात तुमच्या पुढं किंवा तुमच्या शब्दापुढे जाण्याची कोणाची हिंमत तरी आहे काय? माहिती आहे ना तुम्हाला. अहो, चांगल्या पाटलाचं प्रमाणपत्र माझ्याशिवाय दुसरं कोणी घेतलंय का आजपर्यंत? बरोबर आहे. मग कसं काय काम काढले? बरं ते जाऊन द्या. अहो आम्हाला इथंच बोलत उभं ठेवणार आहे का घरात बोलवणार आहे? अहो तुम्ही जावं आमचे, तुम्हाला घरात नेल्याशिवाय कसं काय म्हणणार? या चहा पाजूया. या या या. आम्ही कुठं बांधले? गवंड्यानी बांधले हो. या. पाटील नाही मजा करता बघा तुम्ही. हे असा स्वभावच आहे असा. कसं काय नाही केलं? आलेलो होतो इथं तपासासाठी. बर. म्हटलं जाता जाता पाटलाला भेटून जाऊया. हा, हे आमचे चिरंजीव. हेच डोकं जरा तिरपांगडा आहे. बापाच्या वळणावर काय गेले. बाबा? अरे झाड तसं फळ. शाळेत जात असशील ना? हो जातो की. कितवीला आहेस? हा 10वीला आहे हो. 10वीला. इथल्याच गावात? हो इथल्याच गावात. बर बर. मग तू त्या प्रकाश आणि रेणुकाला ओळखत असशील ना? हो मी ओळखतो, पण तुम्ही त्यांना ओळखता. अरे त्या रेणुकाचे वडील तिचे जबरदस्तीने लग्न लावत होते. त्या मुलीचं वय कमी आणि तिला शिकण्याची इच्छा आहे. तर तो सकाळी प्रकाश माझ्याकडे पोलीस स्टेशनला आला होता. त्याने सगळं काही सांगितलं मला. म्हटलं जाऊन त्यांना भीती दाखवूया. उद्या ती मुलगी शिकून जर मोठ्या पदावरती गेली तर या प्रकाशलाच क्रेडिट जाईल. अरे याला काय झालं दाखन जायला? राग बापोर गेला ना. आईला राजू, अरे तुझी तब्येत लय वाढायला लागली आहे. अरे मग माझा बाप मला रोज दूध पाजतो, म्हशीचं ते पण. आणि याचा बाप का गाडीचं पाचतो काय? तुमच्या लका माझीच असतं होय. नाही रे, मस्करी केली. बरोबर. मला वाटतं आईला लका आपण सगळं अगोदर आपण आलो आज वाटतं. कधी मराठीचा तास नाही केला कधी आपण. आज आलो तर सगळ्यात पहिलं. पण आज शाळा तर आहे की नाही? काय माहितीये? काय मला मग कळत आम्हाला वाटतं. अरे तू बघ पांड्या चाललाय. ए पांड्या इकडे. काय रे? काय का रे आज कोण दिसे नाही? आज शाळा तर आहे की नाही? शाळा आहे, पण तुम्ही तिघं लवकर आलाय. आणि आज तुम्ही का आलाय? का आलो म्हणजे? शाळेला आलोय. असलं आलो म्हणजे? काल तुम्ही तिघं मराठीच्या तासाला नव्हता ना? बरं मग अरे तुमची तक्रार कुलकर्णी सरांनी हेडमास्तरांकडे केल्या. आता काय करायचं? आता तू थांबला कशाला? जेवण आहे होय, निघ. जा तू. आत्ता काय करायचं माहितीये का? आपण तासाला जायचं नाही तर कुलकर्णी मास्तर फजिती करीन आपली. कसली फजिती? ए घाबरू नका रे तुम्ही. तुम्ही कशाला घाबरता? नाही रे विजया, तुझी गोष्ट वेगळी आहे. त्यात माझी गोष्ट वेगळी काय? तुझ्या बाबाला सर्व गाव घाबरत आहे. आमच्या बापाचा काय? याच्या बाला कुत्र बी आहे ना. कारण का? आज तास काल तर असं होतं. हा हा जेव्हा माझ्या बापाची अटक करता तेव्हा असं होतं. आणि आता काय? आताच की चल जाऊ, सोड ना. चल बोल. मी काय बोलतोय, याचं काय तर सरळ काहीतरी केलं पाहिजे. खरंय, काहीतरी करायलाच पाहिजे. करूया काहीतरी. चल माझा एक प्लॅन आहे. काय काय? आहे ते सांग ना मला. प्लॅन मी तुम्हाला नक्की सांगेल, पण आता नाही. जेव्हा आपण करू तेव्हा तुम्हाला नक्की सांगेल प्लॅन मी. चालतंय. हे गायचं. चला. चला. बक्की बक्की. अरे आल्या बक्की तुझ्या आल्या बक्की सर बघतात की बक्की. बोलतील आपल्यावरती. अरे जाणं बघ ना विक्या तुझ्या आईला. कोण आहे रे? चल चल. नाही नाही, कोण नाही. चल चल. चायला मस्ती दूध पितो ना तू. तुला चालता बी आहे ना. चल शोध 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 शोध. अरे पण काय? अरे खडू शोध. अरे पण कशासाठी? तुझ्या बाळाचं नाव लिहायचंय. शोधला भेटला घडू. तू ताबीत आहे. अरे पण का? सांग तर सांग काय? नाचायचंय आम्हाला. जाय. झालंय भावा. अरे काय झालं? हे बघ काय लिहिलं आपण. वाच की आता ते. विजय तू ग्रेट आहे यार. अरे म्हणून तर नाव आहे आपलं विजय पाटील. मास्तराला कधीच वाटलं नसेल अशी त्यांची कुणी फजिती करीन म्हणून. नादच कुळा काय. विजय अरे विजय, पाटील हे काय हे काय हे कळेना थांब तिकडे. झालंय. तुला काय करायचंय? सरची पद झाले बघ. जा तिकडे बघ. म्हणून म्हणतो आपली फजिती कधी करावं नाही माणसाने. ए चल चल निघू ए, निघू. बघ, ए, बघ, राज, बघ, बघ. चल जाऊ दे. ए, 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 ए. अरे कोण लिहिलं असेल रे? का माहित? अरे पण सरांना कळलं ना तर ते सर खूप ओरडतील. अरे मम्मी पुसू का? अरे राहुल, तुला सरांच्या शिवा खायच्या आहेत का? का? अरे हे पण सरांनी लिहिलं असल्यावर तुला माहित नाही काल सरांनी कसे एका वाक्याचे 2 अर्थ सांगितले ते. हे पण तसंच असलं तर? हो असं पण असू शकतं. च्या मायला सगळेजण का असतात रे? अरे विजय, तू फळ्यावर काय लिहिलास रे? अरे हळू बोल, कोणी ऐकलं तर माझं भांडा फुटेल. मग मला पण सांग की.
सरांना येऊ तर दे. अरे केव्हा? येऊ दे सरांना. थांब येतील थांब जरा घाई कशा तुला. थांब थांब. अरे मला वाटते मी आज एवढी मेहनत केली आहे, माझा प्लान पूर्ण फ्लॉप होतील आता. का? काय म्हणजे काय, 10 वाजले अजून सरचा पत्ता नाही. येतील ना मग. कुणाला तरी कधी विचारू. येतील? विचार ना कुणाला कोणाला तरी. विचारू? रेनीला विचार. तिला असते. विचार विचार अरे नको नको नाही. विचार ना. अरे नको एवढा रे. चान्स, एवढा चान्स असतो. विचार. निमित्त बोलायचं. विचार. रेणुका रेणुका काय झालं? आज तास कुठचं आहे? मला नाही माहित. अरे तिला पण माहिती, ती पण नवीन वाटतं. मग तिला पण कुठे माहिती असणार क्लास कुठचा आहे ते. काय चाललंय? अरे काय शाळा आहे का धर्मशाळा आहे? डुकराचा ताजा ताजा मला गुदे. शांत बसा, शांत बसा. कुणी लिहिले? लाज नाही वाटत? शाळेमध्ये असे धंदे करायला येता तुम्ही? मला माहित आहे हे कुणी लिहिले ते सगळं मला नक्की माहित आहे. असे वाईट कृत्य कोण करतो ते सुद्धा मला माहित आहे, पण ते मी आता सांगणार नाही. शाळेमध्ये मुलांनी फक्त शिक्षणासाठी आणि शिकायसाठी यायचं असतं. आई वडिलांच्या नंतर जी मुलं घडली जातात त्याला घडवणारा म्हणजे शिक्षक असतो. अशा गुरुची टिंगल तुम्ही ज्या प्रकारे करता ना, त्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे. आज जे हे तुम्ही केले ना, हे तुम्हाला मी कधीच माफ करू शकणार नाही. विजय, होय. माझ्या डोक्याची शपथ घेऊन सांग, तू आज शाळेत काहीच केलं नाहीस का? हात का काढलास? बोल ना. आईच्या मास्तरांनी माझी तक्रार मुख्याध्यापकाला केली होती. अरे तुझी काहीतरी चूक झाली असणार. नाही आई, मी काय नाही चुकलो, तरी त्यांनी माझी तक्रार केली. ठीक आहे, ठीक आहे, मानलं की तुझी काहीच चूक नव्हती. आई पण म्हणून सगळ्या वर्गासमोर तू मास्तरांच्याशी फजिती करायचीस. आई जर तो मास्तर पुन्हा असं वागला ना, तर त्याचं काही खेर नाही मग. अरे विजय, तू काय बोलतोयस, काय वागतोयस? तुला तर कळतं का? आई मला कळते ते मी कुठच्या मार्गाने चाललोय ते. कुठच्या मार्गाने चाललायस? आई शेवटी मी माझ्या बापाच्या मार्गाने चाललोय. विजय, तुझ्या बाबांना ना कोणीही चांगलं म्हणत नाहीत, आणि मला एवढंच माहिती आहे की तू चुकतोयस. मास्तर, गुरुजी हे देवासारखे असतात रे. तू त्यांचा अपमान म्हणजे देवाचा अपमान करतोयस. तू तुझ्या आई वडिलांचा अपमान करतोयस. बस मला तुला एवढंच सांगायचं होतं. देव तुला आता सद्बुद्धी देव, हीच प्रार्थना आहे. तर मुलांनो, आज मला असं वाटतंय की आपली शाळा चालू होणार